नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं डॉक्टर MPSच्या चॅनलवरती. सो जसं की मला व्हिडिओ टाकायला खूप वेळ गेलेला आहे, कारण ते राज्यसेवेचा पेपर होता 1 डिसेंबरला आणि मी पण तो पेपर अटेम्प्ट केलेला. मग खूप दिवसानंतर हा व्हिडिओ येतो आहे, तर त्याबद्दल सॉरी. मी त्याबद्दल टेलिग्रामवरती अपडेट्स पण टाकत होतो की काय चालू आहे, काय करायला पाहिजे यावेळेस. मग तुम्ही जर टेलिग्राम चॅनल जॉईन केलं असेल तर तुमच्या भल्यासाठी तुम्ही ते टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. तुमचाच फायदा आहे, त्या फ्रीमध्ये आहे ते. तर तुम्ही व्हिडिओचा थंबनेल बघितलाच आहे की या व्हिडिओमध्ये काय भेटणार आहे तुम्हाला. तर या व्हिडिओमध्ये आणि तुम्ही का बघितलं पाहिजे, कारण आता 1 जानेवारीला तसा कंबाईनचा पेपर येतो आहे. पुढे नंतर आपल्याला पुढे पण राज्यसेवा परीक्षा आहे 2025ची. मग त्यासाठी तुम्हाला एक आयडिया भेटेल आणि एक एक्झाममध्ये काय थिंकिंग प्रोसेस असते तर ती सगळी कळेल. मग त्यामुळे मी हा व्हिडिओ बनत आहे आणि तुम्हाला ते थोडा इफेक्टिव्ह होईलच, म्हणून तर तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता. तर हा एक्झॅक्ट पेपर हा माझाच पेपर आहे. मी हे मार्किंग वगैरे केलेलं आहे. तर मी आधी सांगतो तुम्हाला माझी प्रोसेस. म्हणजे मी ऑलमोस्ट 4 ते 5 महिने झालं तयारी करतो आहे आणि सोबत माझं फुल टाईम मी तयारी करत नाही आहे. मी थोडीशी पार्ट टाईम तयारी करतो आणि मी काही बुक्स वगैरे घेतले नाहीत. मी मोस्ट ऑफ PDFs आणि सोबतच माझ्याकडे एक PYQचं बुक आहे, तर त्याच्यामधून सगळी तयारी केलेली आहे आत्तापर्यंतची जेवढी पण माझी तयारी आहे ती. तर हा माझा बेसिक बॅकग्राऊंड. आणि सोबत आता मी सांगतो की ॲटलिस्ट दिवस कसं चालू झाला माझा. लाईक त्या दिवशी की जसं सगळ्यांना होतं तसं रात्री मला झोप नाही आली. मी रात्री ऑलमोस्ट 2 वाजता झोपलो आहे. 2 AM मी झोपलो, बरोबर. सकाळी 6ला उठलो. मुंबईमध्ये माझं सेंटर होतं. मग मुंबईमध्ये सेंटर असताना मग 6 वाजता उठलो आणि मग सेंटरला मी ऑलमोस्ट 8च्या दरम्यान पोचलो होतो. 8च्या दरम्यान ते रिझल्ट काढलं, ओके. 8च्या दरम्यान पोचलो. मग सेंटरवरती जाऊन मी काय केलं, सेंटरवरती जाऊन शांतपणे बसलो. आधी बिस्किटचे 2 पॅकेट खाल्ले, कारण भूक लागली होती. मग थोडं बिस्किट खाल्ली आणि नंतर मग मी शांत बसलो आणि मग विचार केला 1-1.5 तास आहे अजून. मग काय करायचं, मी एन्शियंट हिस्ट्री काढली. एन्शियंट हिस्ट्रीच्या जे माझे PYQमध्ये बुकमध्ये मी जे मार्किंग वगैरे केलेली ती फक्त एकदा रिवाईज केली, एन्शियंट हिस्ट्री. आणि त्यामध्ये पण मी काही साऊथचे जे डायनेस्टीज आहेत त्या बघितल्या आणि मग ते नंतर रिवाईज करून बुक्स म्हणजे रेफरन्स कोणी कुठले पुस्तकं लिहिले वगैरे ते सगळं बघितलेलं होतं मी. कारण मला माहिती आहे की हिस्ट्रीमध्ये माझा थोडंसं कमजोर आहे मी. आणि तसेच मी आणखी ह्याचं पण रिव्हिजन केलेलं आहे, काय म्हणतात ते आपलं हिस्ट्री आणि इकॉनॉमिक्सचं. हे रिव्हिजन केलं होतं मी तेवढ्याच वेळात, 1.5 तासाच्या आत. मग 9 वाजता मी एंटर झालो, 9:30 वाजता मी त्या हॉलमध्ये एंटर झालो, बरोबर. मग सेटिंग अरेंजमेंट वगैरे बदली, सगळं झालं. हॉल तिकीट दिलं. नंतर हॉल तिकीटवरती ते मार्किंग वगैरे करतात ते सगळे केले होते त्यांनी. आणि झेरॉक्सवरती त्यांनी होलोग्राम लावायचा होता. मग त्यांनी लावलं होतं हॉल तिकीटवरती, बरोबर. ते आम्हाला मुलांना माहीत नव्हतं कोणालाच की हॉल तिकीटवरती लावतात की झेरॉक्सवरती लावतात. मग नंतर काही वेळाने म्हणजे 9:45च्या वेळेस ते कोणतरी ऑफिसर आले आणि ते बोलले की तुम्हाला हॉल तिकीटवरती नाही तर त्या झेरॉक्सवरती होलोग्राम पाहिजे. मग तेवढ्यासाठी आम्हाला 2 फ्लोअर खाली जाऊन त्यावेळेस एकदम 15 मिनटं आधी एक्झामच्या तिथे धावपळ सुरू झाली. कारण सगळ्या मुलांचं तसं झालेलं इश्यू की ह्याच्यावरती लावायचं त्याच्यावरती लावायचं, ते इश्यू झाला. मग ऑलमोस्ट आम्ही परत हॉलमध्ये किती वाजता आलो, 9:55ला मी हॉलमध्ये आलो, त्या एक्झाम हॉलमध्ये. फक्त 5 मिनटं उरली होती. मग तेवढ्यात मी OMR वगैरे भरून घेतला, जे आपली डिटेल्स वगैरे असते ती, काय म्हणतात सीट नंबर, बैठक क्रमांक वगैरे वगैरे. आणि मग 10 वाजता बेल झाली की लगेच आम्ही ते सील तोडली पेपरची आणि स्टार्ट केला पेपर. मग ह्या कंडिशनमध्ये आम्ही स्टार्ट केला पेपर, बरोबर. आणि तेवढ्यातच किती जेव्हा ते इन्व्हिजिलेटर त्यांना साईन घेतात, मग 10 वाजता चालू झालेलं साईन वगैरे घेणं त्यांचं. मग तेवढ्यात एक मुलगी अशी चक्कर आल्यासारखी करायला लागली. म्हणजे तिला कसं झालं की तिने चुकीच्या आसनावरती ती बसली होती. म्हणजे तिचा क्रमांक 12,000 काहीतरी होता, मग 1200 काहीतरी. मग ती 1100वरती बसलेली होती. मग त्याचा काहीतरी इश्यू झाला. मग ते पूर्ण वर्गामध्ये तेच बघत होते त्याकडे आणि त्याच्याकडे सगळं डिस्टर्ब झालं त्याच्यामुळे एन्व्हायरमेंट. बट आपल्याला हे सगळं नाही करायचं आहे. आणि प्रत्येक वर्गात असं काही ना काही होतं तर त्याच्यावरती लक्ष नका देऊ, पण ॲटलीस्ट जाणार वर्गात असल्यामुळे. मग हे सगळं झालं होतं आणि तेवढं मग माझा पेपर सुरू झाला. मग मी पहिल्या 5 मिनटात काय केलं, पेपर चालू झालं असताना, तर पहिल्या 5 मिनटात मी सगळे क्वेश्चन म्हणजे 100च्या 100 क्वेश्चन जे आहेत एकदा नजरेखालून घालून घेतले. एकदम फटाफट पेज चेंज केले 5 मिनटात. 5 मिनटामध्ये फक्त पेपर चेंज केले, म्हणजे पेजेस चेंज केले आणि त्याच्यामध्ये डिसाईड केलं की पहिला क्वेश्चन कशाचा आहे. म्हणजे माझा D सेट होता, बरोबर. मग D सेटमध्ये जो पहिला भाग आहे तो हिस्ट्रीचा होता. नंतर कुठला होता, D सेटनंतर हिस्ट्रीनंतर मी जॉग्राफीचा अटेम्प्ट केला. म्हणजे जॉग्राफी अशी मार्किंग करून घेतली, पॉलिटीचा कुठला पार्ट आहे, नंतर सायन्सचा कुठला पार्ट आहे, हे सगळं मार्किंग केली वर. आणि मग नंतर स्टार्ट केला. 10 वाजून माझे ऑलमोस्ट 10 वाजून ऑलमोस्ट माझं किती वेळ झाला होता, 10 वाजून 7 मिनटं झाली होती तेव्हा मी पेपर कंप्लीट स्टार्ट केला. मग मी स्टार्टिंग कुठून केली, मी स्टार्टिंग केली याच्यापासून, जॉग्राफीपासून मी स्टार्ट केलं. तरी बघा तुम्ही पूर्ण मार्किंग बघू शकता माझी कशी गेली मी मार्क. आता मी जे बोलतो हिस्ट्रीचा कुठून स्टार्ट झाला, तर इथं मी वर हिस्ट्री लिहिलं आहे बघा, H लिहिला आहे मी इथे. मग तो हिस्ट्रीचं मी स्टार्ट झाला असं ते ग्राह्य धरलं होतं. मग पुढे जर आपण भेटलं हे बघा इथं मी जॉग्राफी लिहिलं आहे. मग ही जॉग्राफी, मग इथून मी स्टार्ट केलं होतं की
क्वेश्चन स्टार्ट केले होते. खाली दिलेल्या पर्यायातून कुठली नदी सर्वात मोठी आहे, मग मिसिसिपी नदी. खूप म्हणजे आता हे असं बेसिक क्वेश्चन आहेत काय तर ते मला येत होते. आता इथे कसं झालं आहे, काही मी क्वेश्चन खूप चांगले शिकवले आहेत. आता इथे बघा, मी इथे इनकरेक्ट वाचायला मी लगेच बाजूला फुल्ली केली आहे. म्हणजे बेसिक SOP फॉलो केलेली मी जे व्हिडिओमध्ये सांगतो ते मी सगळं फॉलो केलेलं स्वतःसाठी. बट काय झालं माझं की मी पेपर चेक केला, तर त्यातून तुम्हाला हेच माहीत करायचं आहे की किती मार्क येतात, काय नाही येतात, डॉक्टर आहे त्याचे कसे क्वेश्चन चुकले एवढे वगैरे वगैरे. पण ठीक आहे, आता मी पण एक माणूसच आहे, तर चुकू शकतात. आणि पहिलाच अटेम्प्ट होता माझा हा, तर चांगलंच डोळे उघडले आहेत MPSCमधून पहिल्या अटेम्प्टमध्येच. आता इथे बघा, मी ते 1/2 केले. म्हणजे पहिल्या राऊंडमध्ये मी एका तासामध्ये 63 क्वेश्चन मार्क केले होते. 63 नाही, ऑलमोस्ट 53 क्वेश्चन पहिल्या आरमध्ये, म्हणजे एका तासामध्ये मी 53 क्वेश्चन मार्क केले होते. म्हणजे ते सगळे सब्जेक्टचे 53 क्वेश्चन. मग दुसऱ्या आरमध्ये मी जेवढे पण क्वेश्चन मार्क केलेत ते माझे म्हणजे 50% ज्याची प्रोबॅबिलिटी आहे दुसऱ्या घंट्यामध्ये, सेकंड आरमध्ये मी किती क्वेश्चन मार्क केले, ऑलमोस्ट 30 क्वेश्चन मार्क्स केलेत. मग ज्याच्यामध्ये मला 50% प्रोबॅबिलिटी होती की बरोबर येतील. मग सगळ्यात जास्त ह्याच्यातच चुकलेत माझे 50% प्रोबॅबिलिटीमध्ये. कारण मला खूप ठिकाणी असं झालं आहे की 2 ऑप्शन मी बरोबर एलिमिनेट करतो आहे, बट जे 2 ऑप्शन उरतात मग त्याच्यामध्ये मी जो सिलेक्ट करतो आहे तो चुकतो आहे आणि जो दुसरा आहे तो बरोबर आहे. आता जी पण आन्सर की आले, अजून आयोगाचे आन्सर की आले नाही ऑफिशियल, पण ते तसं झालं. आता इथे आणि माझे ते पण एक सांगतो की मी जेव्हा OMR फिल करत होतो तेव्हा माझे 2 क्वेश्चन असे आहेत की मी चुकीचे फिल केलेत. मी घरी येऊन बघतो आहे OMRवरती वेगळेच आहेत, पेपरमध्ये टिक वेगळेच केलेत मी. म्हणजे एवढं तिथे स्ट्रेस होता मला. स्ट्रेसमध्ये मी हे केलं आहे, म्हणजे मी माझ्या हातचे 4.5 मार्क मी तिथे घालून आलो आहे. आणि इथे पण खूप रिस्क घेतला मी उगाचच. कोल्हापूर जिल्हा एवढं सिम्पल क्वेश्चन म्हणजे नव्हताच तिथे, तर मी बरोबर करून आलो 2 विधानबरोबर. आता इथे मी हे मला कन्फर्म माहीत होतं की जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्य सर्वात जास्त गणना मुंबई उपनगरात आहे, हे कन्फर्म माहीत होतं. एक क्वेश्चन कन्फर्म म्हणून इथे 1/2 टाकलं मी, कारण दुसरं मला कन्फर्म माहीत नव्हतं बरोबर आहे की चूक आहे. असे खूप सारे क्वेश्चन म्हणजे 1/2. आता इथे बघा, हा पण क्वेश्चन मला ह्याच्यातले 2 क्वेश्चन कन्फर्म होते की सातारा आणि बीड या जिल्ह्यामध्ये हे जलसिंचन नाही आहे. फक्त रायगड आणि सिंधुदुर्गमध्ये कन्फ्युजन होतं. मी सिंधुदुर्ग मार्क केलं, बट आन्सर रायगड दिले. तसेच आता हे मला बिलकुलच माहीत नव्हतं, मी सोडून दिलं. मला बिलकुलच आयडिया नव्हती चंद्रपूर जिल्ह्यातली कुठल्या एक्झॅक्ट आता कसं आयडिया असणार आहे एक्झॅक्ट एवढी, मग मी सोडून दिलेलं आहे. आणि इथे पण हा क्वेश्चन आहे मी चुकीचा मार्क केला आहे. मग इथे नाही विचारले बरोबर, मग ह्याचं हे B आन्सर आहे, मी C4 करून आले उगाचच. काय माहिती, हा पहिला क्वेश्चन होता की काहीतरी मी ते चुकलो होतो, तर त्याच्यामुळे मी सेकंडचा 4th करून आले. हा क्वेश्चन होता बरोबर. आणि हा लॉजिकने मी गेलो होतो, लॉजिक मी ते लिहिले पण लॉजिकवरून मी सॉल्व केलं म्हणून. म्हणजे लॉजिक कसं लावलं मी ते, एकतर सिक्वेन्स बघितला मी, तर 2 साईडला होते. आता तुम्ही इथे बघा ना ऑप्शन, हा बघा, हा पहिला ऑप्शन बघा आणि हा लास्टचा ऑप्शन बघा. तर एकतर लोकसंख्या 1981 पासून ते 2011पर्यंत वाढत आली बरोबर. लोकसंख्या वाढताना काय होतं, जन्मदर वाढतो आणि मृत्यूदर कमी होतो. मग या लॉजिकने मी गेलो होतो. आणि मग 2081मध्ये मृत्यूदर 15 होता, मग 2011मध्ये काय होणार, सगळंच कमीच झालं पाहिजे ना. मग मी 4 ऑप्शन ह्या दोन्हीमध्ये कन्फ्यूज होतो मी, बट हा इथे बसला बरोबर लॉजिक. मग पुढे जर आपण बघायला गेलो चेकर बोर्ड मोड. आता इथे बघा, इथे काय विचारले त्यांनी, मी इथपर्यंत वाचला बरोबर, नॉटपर्यंत वाचला आणि इथे हे नाही वाचला, हा वर्ड अर्बन सेटलमेंट, संपला विषय. इथेच माझा आन्सर चुकलं, हे डिस्पर्ट्स आहे. आता चेकर बोर्ड मेथड म्हणजे पॅटर्न जे असतं म्हणजे शहरी भागात खूप ठिकाणी भेटतं, तसे सर्क्युलर पण आहे आणि रेखाकृती पण आहे. बट चेकर बोर्ड पॅटर्न म्हणजे डिस्पर्स पॅटर्न हा नाही भेटत. बेसिक क्वेश्चन होता, बेसिक. मी फक्त इथे रीड करण्यामध्ये चुकलो आणि त्याच्यामुळे माझं आन्सर गेलं. इथे अर्बन सेटलमेंट हे रीडच नाही गेलं, नंतर बाहेर आल्यावर बघतो काहीतरी वेगळंच होतं. फालतूमध्ये असे बेसिक मिस्टेक करून आलो आहे. आता हे जे आहे ते कशामुळे आहे ते पण सांगतो मला, हे एवढ्या मिस्टेक कशामुळे झालं ते पण मी पुढे सांगणार आहे. पण एकदा बघून घ्या. आता हा क्वेश्चन सोपा होता, तर ते सगळ्यांनीच केला सर. ऑलमोस्ट जेवढ्यांनी पण MPSC दिली तेवढ्यांनी सगळ्यांनी हा क्वेश्चन सॉल्व केला आहे की कुठली उपनदी नाही आहे सिंधूची, तर तोंडपाड असतात उपनद्या सिंधू नदीच्या. आता इथे जोडायला आपण सिंपल होतं. आता भारतात जिम कॉर्बेट आहे हे पण माहिती आहे, ऑस्ट्रेलियामध्ये ग्रेट ब्रिटन रीफ आहे हे पण माहिती आहे. आता 2 जोड्या सॉरी पुढे हां इथे एक मिनटं. आता हे 2 कन्फर्म माहिती आहेत बरोबर आहेत. मग या दोन्हीमध्ये कन्फ्युजन होतं लोकांना, खूप जणांना ह्या दोन्हीमध्येच असणार माझ्या मते तरी. आता मी काय ऐकलं होतं, ग्रेट कॅनियन जे आहे ती USA आहे. मी डिस्कवरी वगैरे बघायचो लहानपणी असताना, मग त्याच्यामध्ये ग्रेट कॅनियन वगैरे ते शब्द वापरायचे, मग ते USAचं लक्षात राहिलं होतं मला. मग त्याच्या इंट्युशनवरती मी काय मार्क केलं, Cचं 3 मार्क केलं आणि त्याच्यावरून मला आन्सर आलं होतं ह्याचं. हे बघा इथे आन्सर मी तेच मार्क केले. आता बघूया, इथे बरोबर तर दिले आन्सर, पण मी त्याच्यावरती मार्क केले. काही वेळेस छोट्या छोट्या गोष्टी असतात ते आपल्याला कामाला येतात. आता इथे हे बरोबर आहे माझं विधान.
आणि काही आता जे सायन्सचे क्वेश्चन आहे, तुम्हाला एक मिनटं सायन्सचं दाखवतो. सायन्सचे क्वेश्चन खूप चांगले सोडवलेत मी, आणि माझं तिथे स्ट्राईक रेट पण चांगला आहे सायन्समध्ये, आणि असणारच कारण बेसिक सायन्स मला ॲटलिस्ट थोडीफार आयडिया आहे सायन्सची. आणि हा एक क्वेश्चन होता जिथे मला 2 ऑप्शन डायरेक्ट एलिमिनेट होत होते. इथे काय विचारले, डेव्हलपमेंट इज प्रायोरिटाइज टू अवर एन्व्हायरमेंट डिग्रेडेशन इन द एनर्जी डेव्हलपमेंट. आता डॅश डेव्हलपमेंट इथे ह्युमन पण येऊ शकतं, सोशल पण येऊ शकतं, पण सोशलमध्ये समाजाचा विचार केला जातो का ह्युमनचा. थोडं वाक्यात मी टाकून बघितलं, सोशल डेव्हलपमेंट इज अ प्रायोरिटाइज किंवा ह्युमन डेव्हलपमेंट इज प्रायोरिटाइज. मग मला या दोन्हीमध्ये थोडंसं वाटत होतं, पण मी ह्युमन लास्ट मार्क करा आणि ते बरोबर आहे, ह्युमन डेव्हलपमेंट. आणि इथे स्मॉल इंडस्ट्री हे ठीक आहे. पुढे सायन्सला दाखवायचं मला सायन्सचे क्वेश्चनमध्ये एवढी मी चुकीची म्हणजे एवढी मोठी चूक केली ना नीटचा विद्यार्थी. इथे हे फालतूमध्ये मी इंटेन्शनवरती मार्क केलं आहे मला हे वाटते, बट आन्सर हे आहे. आता इथे बघा चेंज काय, मी वाचलंच नाही 2016 आणि 2015 खतम. इथेच माझा आन्सर चुकलं, इथेच 2.5 मार्काचं मी नुकसान करून आले पेपरमध्ये. हे माहीत नव्हतं, हे एक्झॅक्ट मला डाटा लक्षात नाही राहत, एवढं मला माहिती. फॅक्ट जेवढे पण नंबर्स आहेत तेवढे माझ्या लक्षात नाही राहत, मी तेवढं मग ते रिस्क घेत नाही नंबर्स वगैरेमध्ये. कारण इथे बघा, आणि ते पण लॉजिकनुसार गेलं असतं मी, पण लॉजिक पण इथे नाही लागत आहे कारण खूप जवळजवळचे नंबर्स दिलेत त्यांनी, त्यामुळे लॉजिक नाही लागत आहे. तसेच पुढे जर बघायला गेलं तर हे नाही आहे, हे पण नाही आहे. हे विषमता, हे तर खूप सोपा होता क्वेश्चन. एम्प्लॉयमेंट हे थोडं लक्षात राहणं थोडं कठीणच आहे, कधीचं आहे ते. जर कोणी बघितलं असेल किंवा काही लेटेस्ट न्यूज असेल त्याच्यावरती तर तो करू शकतो तो मार्क क्वेश्चन. आता इथे हा पण सोपा क्वेश्चन आहे. न्यूट्रॉन हा जर डी ऑप्शन एलिमेंट झाला तर तुमचं सगळं आन्सर निघून येते. आता न्यूट्रॉनवरती कुठला चार्ज असतो का, बेसिक नॉलेज आहे. जर कोणी सायन्सबद्दल 10वीचा सायन्स जरी त्याला बेसिक माहीत असेल तरी तो चांगलं करू शकतो, आणि जर डी ऑप्शन निघाला तर बाकी सगळेच इथे कळून जायला. तर हे इथे डी नाही, इथे डी नाही, इथे डी नाही, फक्त डी फोर्थमध्ये खतम. इथेच क्वेश्चन संपून जातो. पुढे 0 हे तर आहे. ॲक्सेलरेशनवर फेकल्यावरती एकदा 0 होणार आहे. फायनल स्पीड आहे, इनिशियल स्पीड त्याच्यावरती आहे. हर्ट्स हे पण ठीक आहे. माझं कुठे चुकलं, हे वेन क्युरीमीटर उगाचच रिस्क घेतलं मी इथे. इथे काय विचारलं, बर्नॉलिस इक्वेशनचं विचारलं, मग त्यांनी ॲप्लिकेशन कुठे नाही होत. मी काय विचारलं की नन ऑफ द अबाउट वगैरे नाही, पण वर्नियर पंप जे आहे वेंच्युरीपर तिथे होत नाही. हे बघायला पाहिजे होतं मी. वेंच्युरीपर हे मला येत नव्हतं. आता फिजिक्सचा हा क्वेश्चन मला नाही जमला. मी मानतो हे जमायला पाहिजे होतं पण नाही जमलं. मी नीटला पण एवढा प्रॅक्टिस नव्हता केलेला हा क्वेश्चन. हे पण चुकलेलं आहे माझं. एक्सरे जास्त पेनिट्रेटिंग पॉवर असते, तिथे क्रिस्टल विचारले, क्रिस्टल स्टडी, मग एक्सरे पेनिट्रेटिंग असतं. हा जो क्वेश्चन आहे सर्वात मोठी चूक. नीटचे विद्यार्थी मला म्हणतील काय डॉक्टर कसं काय, कारण नीटच्या वेळेस हे खूप वेळा विचारलं जातं नीटमध्ये की ॲम्फिबियन स्पीसीज प्लांट किंगडम कुठला आहे, उभयचर वनस्पती सृष्टी कुठली असते. तर हे ब्रायोफायटा आन्सर असून मी मार्क केले पेरिडोफायटा. ब्रायोफायटा अशी लाईन डायरेक्ट दिलेली आहे NCERTमध्ये, खूप वेळा वाचण्यात येते. ती जे पण नीटचे ॲस्पिरंट आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे की हे ब्रायोफायटा जायचं आन्सर आहे, बट चुकलं. आता काय करणार, आता जे मार्क केले ते केले, त्याला काय करू शकतो आपण. आणि मी खोटंही सांगू शकतो, मी हे मार्क केले ते मार्क केले माझं सांगते, बट मी जे आहे ते सांगतो आहे. आणि माझ्याकडूनही चुका होतात, मी मान्य करतो. आणि असं मी म्हणत नाही की मला एवढंच नॉलेज आहे, मला तेवढंच नॉलेज आहे. जे आहे ते आहे तुमच्यासमोर. हे मी मार्क केलं, बी मार्क केलेलं. एकदा वाचण्यात आलं होतं माझं ट्रिटिना. इथे बघा, ट्रिटिकेनिया हे व्हीट रिलेटेड, म्हणजे जे गहू रिलेटेड आहे त्याच्यासोबतच रिलेटेड आहे ते. मग याच्यावरून मला आयडिया आला होता. अल्टरनेट ट्रिटिका हे कुठेतरी वाचलं होतं मी, मग त्याच्यावरून मार्क केला. DNAचा पण क्वेश्चन सोपा होता. इथे काय विचारलं, इथे तुम्ही ऑप्शन एलिमेंट करू शकता. ॲडेनाइन ऑलवेज पेअर विथ युरानसेल जे आहे ते कधी पण RNA सोबत पेअर करतं. मग त्याच्यामुळे मी ऑप्शन डी काढून टाकला आणि त्याच्यामुळे A आणि C बरोबर टाकलं होतं. आता ह्याचं ऑप्शन ते 4 देतात, पण मला वाटतं A ऑप्शन असायला पाहिजे. मी पण मार्क केलं होतं A ऑप्शन, बघू आता काय होतं. जे पण क्लासेसचे आन्सर केले त्याच्यावरून मी चेक केलं होतं. आणि बाकी तर आता इथे पॉपी प्लांट. आता मी जेवढं पण आता ॲनालिसिस केलं आहे माझ्या पेपरचं, तर हे ठीक आहेत. सायन्सचे ठीक आहेत माझे. नंतर पॉलिटिक्सचे पण चांगले ठीकठाक केलेत मी, करेक्ट. आणि इकॉनॉमिक्स थोडं मी खाल्ली आहे, माती खाल्ली इकॉनॉमिक्समध्ये पण. जॉग्राफी पण चांगलं केलं आहे, पण हिस्ट्रीमध्ये मी खूप जास्त बोलू शकतो की आपण माती खाल्ली, कारण येतच नाही ना मला ते. हिस्ट्रीमध्ये काय केलं मी, उगाचच गेस वर्कमध्ये गेलो, उगाचच. ते बोलतात ना की करूया अटेम्प्ट, काय बिघडते, होईल तर होईल. 1/4 जाणार, पण 1/4 आपलं ते सिलेक्शन मोडून टाकतात. म्हणजे आता इथं कसं आहे की कुठे गेला तो क्वेश्चन, हे सोडलेलंच मी. आता इथे बघा की इथे काय संविधान कायदेभंगाच्या चळवळीत धारसना येथे सत्याग्रहात पुढे कोणाचा सहभाग होता. धारसनाच्या इथे मला इथे एवढं आठवतं की संविधान सभेची कायदेभंगाची चळवळ होती. कमलादेवी चट्टोपाध्याय आणि सरोजिनी नायडू हे मिठाच्या सत्याग्रहामध्ये मुंबई येथे होत्या.
हे 2 लाईन मला परफेक्ट माहीत होतं म्हणून हे 2 ऑप्शन मी टिक केले होते. आणि कस्तुरबा गांधी तर मला वाटलं नसणार सोबत म्हणून मी अंबिका चक्रवर्ती खूप जास्त सिली मिस्टेक केली. म्हणजे कशाला मार्क केलं मलाच नाही माहिती, एक्झॅक्ट जर माहीत नव्हतं तर मला. हा लॉजिकल क्वेश्चन होता. मुंबई प्रांतात जर लोकमान्य टिळक असेल एकावरूनच ऑप्शन उडून गेलं होतं माझं, पण ते 2 मी टाकलं होतं. आता इथे मी काय लॉजिक लावला की 10वीचा 10% ग्रॉस GNIच्या कोणी स्पेंड नाही करणार एज्युकेशनवरती, म्हणून मी कोठारी आयोगाचा क्वेश्चन होता A आणि B मार्क केला आणि ते एक्झॅक्ट बरोबर पण आहे. आता इथे पण हे इथे चुकलं. हे बघा, आता मला ह्याच्यातलं फक्त हे होतं जकात हे माहीत होतं कंप्लीट, आणि जकात दोन्ही ऑप्शनमध्ये होतं. तर आता हे माझ्यासाठी म्हणजे कसं होतं 50-50 क्वेश्चन होता. ह्याच्यातलं मी एकतर 3 तरी करू शकतो किंवा 4 तरी, कारण ह्यात ह्याच्याबद्दल माहीत नव्हती मला, म्हणून मी 4th मार्क केलं आणि आलं आन्सर 3. आता काही क्लासेसच्या आन्सर कीवरून जर बघितलं तर आता ह्याची मला काहीच आयडिया नव्हती. म्हणजे जगाची आयडिया होती, बट त्याच्यात दुसरं ऑप्शन दिलं त्याची आयडिया नव्हती. आणि हे किती खाल्ले मी, पण काय बोलू शकतो आता. 1992च्या नंतर जे आहे तिथे काय पूर्ण स्वराज्याची मागणी केली आहे. आणि 1991च्या जे पण कार्य आहे त्याच्यामध्ये त्यांनी डॉमिनियन स्टेटचा त्यांनी विचार केलेला आहे. म्हणजे वसाहतीचं स्वातंत्र्य मिळवण्याचं त्यांनी कार्य 1919च्या आधी केलेलं होतं. मग 1920 हा डिवायडिंग पिरियड पडतो. मग त्यामुळे मी थोडंसं तिथे कन्फ्यूज झालं की डॉमिनन्स स्टेटसमध्ये येईल का नेहरू रिपोर्ट, की टोटल कंप्लेंट इंडिपेंडन्स येईल. मग ते कंप्लेंट इंडिपेंडन्स मला वाटलं आणि ते मी टिक करून आलो आहे. आणि काही क्वेश्चन मी सोडून दिले, बट आता इथे पण तसंच झालं आहे. तात्या टोपे आणि नानासाहेब यांच्यामध्ये कन्फ्यूज होतो मी 2 ऑप्शनमध्ये. मी इथे मी लिहिले पण इंटेन्शनवरही वाटे म्हणून. इथे 2 ऑप्शनमध्ये कन्फ्यूज, तात्या टोपे नानासाहेब. मग इथे नानासाहेब आन्सर दिले काय यांनी. आणि इथे पण लॉर्ड मॉर्ली आणि लॉर्ड मिंटो. आता लॉर्ड मिंटोचा रिफॉर्म कधी म्हणतात 1909च्या कायद्याला. मग 1909च्या कायद्यावरती त्यांनी टीका केली होती. तर कोण टीका करणार, आपले तर लोक टीका नाही करणार त्या कायद्यावरती, लोकमान्य टिळक किंवा लॉर्ड कर्झन. मग ते हेच येणार लॉर्ड मिंटो आणि किंवा लॉर्ड मॉर्ली. मग आता ह्या दोघांमधलं पण आन्सर जर बघितलं इथे 1/2 लिहिले मी. 1/2 म्हणजे 50% मला प्रोबॅबिलिटी आहे की हे 2 ऑप्शन नाही आहेत आणि 50% प्रोबॅबिलिटी आहे की हे 2 ऑप्शन आहेत. मग ह्याच्यातलं कुठलं तरी आन्सर आहे. याच्यावरती पोचलो तुम्ही, बट लॉर्ड मॉर्ले टिक करून खाली माती काय बोलणार. आणि इथे पण कृष्णदेवराय, इथे देवराय 2 आहे. इथे सगळे मी फक्त एवढं आठवण होतं मला, अब्दुल रजाक हा साऊथच्या डायनेस्टीमध्ये म्हणजे कृष्णदेवरायच्या डायनेस्टी विजयनगरमध्ये आला होता. आणि 14 क्वेश्चन मला बिलकुल आयडिया नव्हती की काय करायचं आहे. आणि ह्याच्यात मला फक्त बीबी का मकबरा वाचलेलं वाटत होतं, बाकी सगळं मी वाचलं नव्हतं. हिस्ट्री माझ्यासाठी टफच होता. आणि इथे क्वेश्चनमध्ये काय लॉजिक लावलं मी की जगन्नाथ शंकर सेठ हे सगळ्यात श्रीमंत व्यक्ती होती आणि त्यांनी समाजकार्यासाठी खूप जास्त पैसे दान केले, बरोबर. मग आता 25,000 रक्कम देणारी, त्यावेळेसच्या 25,000 रक्कम देणारी कुठली व्यक्ती असेल, याच्यातलं कुठलं तरी नाव असेल ना मोठं वाचण्यासारखं. मग ते जगन्नाथ शंकर सेठ म्हणून मी मार्क केलं होतं आणि ते बरोबर आहे. आणि आता जर बघितलं हिस्ट्रीमध्ये तर मला किती क्वेश्चन बरोबर आहे, 4 क्वेश्चन बरोबर आहेत हिस्ट्रीचे आणि चुकीचे किती 7 आहेत. ते हाफ ऑफवरती येऊन मी खूप जास्त चुकवले. ॲटलिस्ट माझे तिकडे 3 जरी बरोबर आले असते, म्हणजे हाफ 50% वाले, तर इकडचं चांगला माझा मार्क्स वाढले असते, है ना. म्हणजे ऑलमोस्ट 10-12 तरी मी मार्क्स घेऊ शकलो असतो हिस्ट्रीमध्ये. पण काय बोलणार, वाईट वाटतं, पण ठीक आहे, आता काय करणार, झालेत ते चुका झालेत. इतिहासाला इग्नोर करण्याचे हेच असर भेटणार आहे. आणखी काय, जर अभ्यास नाही केला इतिहासाचा तर नाहीच नाही मार्क. हे पण माहीत नव्हतं मला. तर इन जनरल जर पेपरचा अटेंड भेटला, पेपर मीडियावर लेवलचा होता. मी बोलणार नाही पेपर खूपच सोपा होता, आणि नाही बोलणार खूपच टफ होता, कारण क्वेश्चन आलेले, वाचलेले तरी आलेले क्वेश्चन. आणि त्यामध्ये पण मीडियावर लेवलचा बनवू शकतो. काही ऑप्शन ट्रिकी बनवले त्यांनी, म्हणजे 50% येऊन पोचाल, 50%पर्यंत तुम्हाला लॉजिक लागेल, पण त्याच्या पुढे जे लॉजिक आहे, म्हणजे कुठलं ऑप्शन बरोबर त्या दोन्हीमधलं, त्याच्यामध्ये तुम्ही चुकणार आहेत, हे 100% आहे. आणि MPSC बदलते, एवढी फॅक्च्युअल होत नाही. पहिलेचे तुम्ही क्वेश्चन बघा, सगळे फॅक्च्युअल क्वेश्चन आहे, डाटावरती क्वेश्चन टाकले आहेत, कुठलं ठिकाणी कुठलं काय सगळे डाटावरती. आता ह्यावेळेस कसं थोडं लॉजिकल आहे, विचारतात क्वेश्चन की काय असू शकतं, हे काय ते काय. मग आणि जर क्वेश्चन जर अटेम्प्ट बघितलं तर मी ऑलमोस्ट किती केलेले, 80 ते 83 अटेम्प्ट केलेले, पण चुकलेत खूप आहेत त्यात. तर बघूया. आणि मला नाही वाटत की मार्क्स सांगितले पाहिजेत मी, बट माझा ऑन एन ॲव्हरेज मार्क्स येतात 100च्या ॲप्रॉक्स येत आहेत, बट मला नाही वाटत की आता 100च्या वरच लागणार मेरिट. आणि सो मला वाटते की मी क्वालिफाय नाही करणार आहे राज्यसेवा पूर्व परीक्षा पहिली. सो ठीक आहे, बट काय करणार, पेपराची तयारी पण नव्हती तेवढी, पण पुढच्या वेळेस जरा चांगलीच तयारी करून जायचं आहे. आणि तुम्हाला मी तुमच्यासोबतच राहणार आहे. कंबाईनसाठी तुम्हाला जर काही पण हेल्प पाहिजे असेल तुम्ही कमेंट करून सांगा. तुमच्यासाठी मी व्हिडिओ तयार करणार आहे वेगवेगळे, आणि कन्सेप्च्युअल व्हिडिओ तयार करणार आहे मी. जे आता मी PYQचे व्हिडिओ घेते, म्हणजे कसे बुक्समधून ते वाचणं, एक्सप्लेन करणं, तसं नाही करणार आहे. थोडे कन्सेप्ट शिकवणार आहे, मग नंतर त्याच्यावरती PYQs असं मी व्हिडिओ करायचा विचार करतो आहे. तुम्ही पण त्याच्याबद्दलचे विचार कमेंट करून सांगू शकता. आणि
जो आत्ताचा कट ऑफ लागणार आहे तो माझ्या मते लागेल 105च्या वरच लागणार आहे. 105 110 समजा 110च्या आसपासच लागणार आहे कट ऑफ. आणि मला वाटतं मी थोडक्यासाठी राहणार आहे यावर्षी क्वालिफायमधून. वाईट तर वाटतं आहे पण ठीक आहे, लाईफ आहे हीच. आणि हां, सी सॅट जर म्हणलं तर सी सॅटमध्ये मला मार्क ऑलमोस्ट 110पर्यंत येतात. कारण मी काय केलं सी सॅटमध्ये ते पण सांगतो तुम्हाला. सी सॅटमध्ये 3 ते 5 पेपर असतो ना सी सॅटचा आपला, 3 ते 5 पेपर आपला. मग मी तिथे हॉलमध्येच पोचलो होतो. किती वाजता? 1:30 वाजता हॉलमध्ये होतो मी, माझ्या एक्झाम हॉलमध्ये. 1:15 हॉलमध्ये होतो मी. मग काय केलं, मस्त झोपलो मी 2:30पर्यंत मस्त झोपलो. तर सरांनी येऊन उठवलं मला, म्हणजे उठा पेपरचं वरती मार्किंग वगैरे करायची म्हणून. मग तेव्हा झोपलो, फ्रेश झालो थोडा. मग मी डिसाईड काय केलं, जेव्हा बेल वाजली 3 वाजता डायरेक्ट मी डिसिजन मेकिंगवरती गेलो आधी आणि सगळे डिसिजन मेकिंगचे सॉल्व केलेत. आणि जर आताची आपण आन्सर की चेक केली डिसिजन मेकिंगचे, मला 12.5पैकी 12.5 मार्क भेटतात. 12.5पैकी 12.5 हे असतं डोकं शांत ठेवण्याचं काम. म्हणजे जेव्हा डिसिजन मेकिंग सॉल्व करायची आधी सॉल्व करून घ्या, तेव्हा डोकं शांत असतं आणि तेव्हा बरोबर डिसिजन घेतं दिमाग. आणि जर मी क्लासेसची आन्सर की चेक केली, माझं 12.5पैकी 12.5 मार्क आहे त्या डिसिजन मेकिंगमध्ये. कारण त्यावेळेस माझं डोकं शांत होतं आणि मी सगळे नंतर पॅसेज सोडवले, सगळे पॅसेज 10च्या 10 पॅसेज सोडवलेत आणि ऑलमोस्ट सगळेच पॅसेज बरोबर आहेत माझे, ऑलमोस्ट सगळे. पॅसेजवरती आणि डिसिजन मेकिंगच्या जोरावरती मला म्हणजे सी सॅट माझं तेव्हाच क्वालिफाय झालेलं. आणि चांगल्या म्हणजे सी सॅटमध्ये 110 आणि खूपच सोपे पॅसेज होते, खूप सोपे पॅसेज. म्हणजे ऑलमोस्ट 10वीला पण मी जे पॅसेज सोडवले त्याच्यापेक्षा खूप सोपे पॅसेज होते. आणि मी एवढं एक्सपेक्टेशन ठेवलं नव्हतं म्हणजे सी सॅट म्हणजे एवढा सोपा येईल. आणि काही क्वेश्चन पण मॅथ्सचे क्वेश्चन मी 5-6 क्वेश्चन्स पण सोडवले आणि ते एक्झॅक्ट क्वेश्चन बरोबर आहेत. जेवढे पण सोडवले तेवढे बरोबर क्वेश्चन आहेत. तिथे निगेटिव्ह मार्किंग माझी कमी आहे सी सॅटमध्ये. बट जे मेन आहे जे GS1 आहे त्याच्यामध्ये खूप जास्त चुका केल्यात मी. त्यासाठी मला माझी काय चुका झाल्या आता सांगतो तुम्हाला. आता या पेपरमधून मी काय शिकलो, बरोबर. या पेपरमध्ये आधी शिकलो की मॉक टेस्टला कधीही इग्नोर करू नका. आता मी काय केलं होतं, मॉक टेस्ट मी सॉल्व केलेल्या जून, जुलै, ऑगस्ट या 3 महिन्यात खूप सारे मॉक टेस्ट दिलेले मी. ऑलमोस्ट 50 मॉक टेस्ट दिलेल्या. त्या मॉक टेस्टचा मी रिव्हिजन बिलकुल नव्हतं केलेलं. म्हणजे आता रिव्हिजन करायला पाहिजे होतं डिसेंबरच्या महिन्यामध्ये मी त्या मॉक टेस्ट रिव्हिजन केलं पाहिजे होतं. मी ते नाही केलं, बरोबर. मॉक टेस्ट खूप मोठी इम्पॉर्टंट चूक आहे तुमची, जे तुम्ही करत नाही. म्हणजे मॉक टेस्ट मी पण नाही केली आहे आणि त्याच्यामुळे माझं क्वालिफिकेशन नव्हतं. आता तुमच्यातलं खूप जणांचं क्वालिफाय होत असेल, तुमच्यासाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्ही MPSCच्या मेनसाठी खूप जास्त चांगली तयारी करा. आणि मला वाटतं की माझ्या चॅनलमधून जर कोणी होते अधिकारी वगैरे होते तर खूप जास्त आनंदाची गोष्ट आहे माझ्यासाठी. आणि माझे व्हिडिओ जर बघतायत ते आणि त्यांचं जर क्वालिफाय झाले ते पूर्वपर्यंत तर मला खूप आनंद होतो त्यांच्यासाठी. आणि पुढच्या वेळेस नक्की आपण पण भेटू, माझा पण क्वालिफाय होईल पुढच्या वेळेस पण. तर ठीक आहे. हां, मी जे सांगत होतो, पहिली मिस्टेक आहे मॉक टेस्ट. दुसरी मिस्टेक आहे आपले जे विकनेसेस आहेत. म्हणजे विकनेसेस म्हणजे माझं की इतिहास माझा विकनेस आहे. म्हणजे इतिहासमध्ये काही गोष्टी मला लक्षात नाही राहत. मग ते इतिहासाचं काय करायचं आहे आपल्याला की रिव्हिजन त्याची वाढवायची ना. मी काय करायचं, इतिहास निग्लेक्टच करायचो. आवडत नाही तर सोडून द्या ना, कशाला वाचायचं इतिहास बाकी क्वेश्चनमध्ये होऊ आपण, असं करायचो. विकनेसला कधी मागे ठेवू नका. आणि जे आपला कॉन्फिडन्स आहे, आता माझं कॉन्फिडन्स कसं होतं, पॉलिटीमध्ये खूप चांगला कॉन्फिडन्स होता, तरी पण त्यात मी खूप जास्त चुका करून आलो. पॉलिटीमध्ये पण माझे किती क्वेश्चन बरोबर आहेत माहिती आहे का, पॉलिटीमध्ये 11 क्वेश्चन बरोबर आहेत, पण त्याच्यापैकी आणखी 5 चुकलेले आहेत ऑलमोस्ट. मग 5 चुकणे पण खूप बेसिक क्वेश्चन होते, ते 5 चुकायला नव्हते पाहिजे ते. मग 5पैकी ॲटलीस्ट 1-2 चुकले असते तर मी मानलं असतं, बट 5 चुकलेत. आणि तिथे ओव्हर कॉन्फिडन्समध्ये पण जाऊ नका. सायन्समध्ये पण 1-2 क्वेश्चन बेसिक क्वेश्चन तुमच्यासमोर दाखवले, पेरिडोफायटाचं वगैरे क्वेश्चन, मग ते स्पीडमुळे चुकलेत. मी खूप स्पीडमध्ये गेलो होतो त्यावेळेस आणि स्पीडमुळे माझे क्वेश्चन चुकले. कधी पण पेपर सॉल्व करताना खूपच स्पीडमध्ये जाऊ नका. ॲटलीस्ट बेसिक क्वेश्चन रीड करून थोडं समजून घेऊन मगच ते आन्सर करा. आणि स्पीडचं तुम्हाला टायमिंग पुरतो, राज्यसेवेमध्ये टायमिंग 5 मिनटं तरी उरतो. ॲटलीस्ट कितीही लेट सोडवा तुम्ही, तुमच्यासाठी टाईम उरणार आहे राज्यसेवेच्या परीक्षेत. टायमिंगचा इश्यू कुठे होतो, जेव्हा कंबाईनची प्री होते तेव्हा 60 मिनटं असतात, 100 क्वेश्चन असतात, तेव्हा बरोबर टायमिंगचा इश्यू होतो. बट ह्याच्यामध्ये स्पीडचा इश्यू म्हणजे टाईमचा इश्यू नाही आहे, तर हे लक्षात ठेवा. आणि मॉक टेस्ट जसं की बोललो मी. आणि तसेच मी फक्त PYQच्या भरोश्यावरती गेलो होतो. एवढं पण हे पण चुकीचं ना, फक्त PYQच करणं. बाकी पण वाचलं पाहिजे कंटेंट, ॲटलीस्ट पुस्तकं काही वाचली पाहिजे, एक्स्ट्रा बेसिक स्टँडर्ड रिसोर्स तरी वाचले पाहिजे. ते स्टँडर्ड रिसोर्स पण एक चांगले ठेवा. तसेच आणि मी कुठल्याही कोचिंगला वगैरे गेलो होतो, कुठल्याही कोचिंग मी घेतली नाही आहे. यूट्यूबवरती जेवढं पण अवेलेबल आहे तेवढंच बघितलं आहे मी. कुठल्याही स्पेसिफिक कोचिंग क्लासेसला जाणं आणि ते सगळं. आणि मला कुठले मित्रही नाही आहेत MPSC करणारे, दूरपर्यंत माझे कोणीही मित्र नाही आहेत. हे चॅनल्स आहे ज्याच्यामुळे माझं MPSC रिलेटेड काही बोलणं होतं. बाकी कुठलेच मित्र माझे MPSC रिलेटेड नाही आहेत. मग त्यांना पण काही आयडिया नाही, म्हणजे त्यांना काही आयडियाच नाही माझ्या वर्गातल्या, म्हणजे जे क्लासमध्ये आहेत ते, त्यांना काहीच आयडिया नाही की मी MPSC वगैरे तयारी करतो आहे. सो आणि ह्याच्यासाठी तुमचं चांगलं ग्रुप पण असणं महत्त्वाचं आहे.
जे ते तुम्हाला गाईड करतील ते जर करतात, ते जर मॉक टेस्ट देतात, मग तुम्हाला पण वाटेल की ॲटलिस्ट तुम्ही पण मॉक टेस्ट दिली पाहिजे वगैरे वगैरे. सो ह्या काय माझ्या बेसिक चुका होत्या आणि टेकअवे काय तुमच्यासाठी की ह्या बेसिक चुका टाळा तुम्ही. आणि राज्यसेवेमध्ये जे पुढची राज्यसेवा आहे ना त्यामध्ये ह्या बेसिक मिस्टेक अवॉइड करा जे नवीन बघत आहेत ते. आणि जे कंबाईनची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी पण हे चांगला व्हिडिओ होता, कारण अशा चुका तुम्ही पण नका करू. थोडा स्पीड वाढवा तुमचा. आणि कंबाईनमध्ये तुम्हाला टाईम थोडा कमीच भेटणार आहे. तर मॉक टेस्टची खूप चांगली प्रॅक्टिस करा, खूप चांगले मॉक टेस्ट द्या. आता मॉक टेस्ट देण्याचाच वेळ आहे. आता काही नवीन वाचू नका. आता फक्त मॉक टेस्ट द्या, ज्या चुका होतील ते बघा आणि त्याच्यावरती लक्ष केंद्रित करा. तर मला वाटतं एवढं हा व्हिडिओ बस आहे इथपर्यंत. आपण ठीक आहे, आता जे व्हायचं ते झालेलं आहे. ज्या चुका करायच्या ते केलेल्या आहेत आपण. जे काही अभ्यास करायचा होता तो नाही केलेला आहे आणि त्याच्यामुळे यावेळेस माझं वाटतं राज्यसेवा राहील. पण अजून रिझल्ट नाही आला, अजून ऑफिशियल आन्सर की नाही आले. मग मी काय अजून एक्झॅक्ट सांगू नाही शकत की ह्याचा आन्सर आहे ह्याचा आन्सर ते आहे. म्हणून ठीक आहे, इथेच संपवतो माझा व्हिडिओ. जय हिंद, जय महाराष्ट्र.